जय भीम. गुरुवार दिनांक 25 सप्टेंबर 2025 सम्राट वाचनमध्ये हा तिसरा लेख आहे. लेखाचा शीर्षक आहे रिपब्लिकन चळवळीचे तेजस्वी नेतृत्व, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे. त्याचे लेखक आहेत अर्जुन डांगळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील सामाजिक विषमतेच्या वरवंट्याखाली भरडल्या गेलेल्या दलित शोषितांना माणूसपणाचे हक्क मिळावेत म्हणून सामाजिक समतेसाठी प्रखर संघर्ष या व्यवस्थेशी केला. ज्यांच्या पायाखाली जमीन नाही, डोक्यावर छप्पर नाही, ज्यांना सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यापासून वंचित ठेवले गेले होते, अशा नाकारल्या गेलेल्या समूहाला स्वभान दिले, संघर्षाची ऊर्जा दिली, सामाजिक समतेच्या लढ्याची दिशा दाखविली. तो संघर्ष, तो लढा त्या दिशेने नेण्याचे काम अत्यंत निष्ठेने केले. त्या अनेक शिलेदारांमध्ये बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. त्यांचे कर्तृत्व, दातृत्व आणि समर्पित जीवन याबद्दल आंबेडकरी चळवळीच नव्हे तर समग्र कष्टकरी शोषित वर्ग कृतज्ञ राहील. त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आंबेडकरी चळवळीला एक लेखक, कार्यकर्ता या नात्याने त्यांना विनम्र अभिवादन करतो. ऐश्वर्य संपन्न अशा कुटुंबात जन्मलेल्या प्रदेशातून बॅरिस्टर ही पदवी प्राप्त करून आलेला हा तरुण, ज्याच्या पायाशी सर्व सुख स्वप्ने लोळत होती, ती ठोकरून बाबासाहेबांच्या सामाजिक समतेचा खडतर मार्ग स्वीकारणे आणि निष्ठेने तो प्रवास करणे ही असामान्य अशी गोष्ट आहे. बॅरिस्टर साहेबांनी तो प्रवास पूर्ण केला. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर इथल्या दीनदलितांना, शोषित दुबळ्यांना आधार दिला. अशा या राजाभाऊंचा जन्म 25 सप्टेंबर 1925 रोजी चंद्रपूरच्या परिसरातील नगीना वागला झाला. महाविद्यालयीन नागपूरच्या मॉरिश कॉलेजमध्ये झाले. नागपूर विद्यापीठातून BA पदवी प्राप्त केली. सामाजिक चळवळीचा वारसा त्यांच्या रक्तातच भिनला होता. वडील देवाजी हे बाबासाहेबांच्या आणि एकूणच सामाजिक परिवर्तनाच्या लढाईत सक्रिय होते. सगळ्याच बाबतीत सधन आणि समृद्ध असलेल्या देवाजींना सामाजिक चळवळीत वावरताना तरुण राजाभाऊ बघत होते. परिणामी विद्यार्थी दशेतच त्यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांची संघटना बांधण्यास त्यांनी सुरुवात केली. तरुण वयातच बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन आणि ओझरती भेट घेण्याचा योग देवाजी बापू यांच्यामुळे आला. त्यामुळे सामाजिक बांधिलकीची जाण ही उपजतच त्यांना लाभली होती. राजाभाऊचे वडील देवाजी बापू यांची औदार्य आणि प्रखर समाजनिष्ठा ही आजच्या पिढीला कळली पाहिजे. बाबासाहेब ब्रिटिश व्हाईसरॉयच्या कौन्सिलमध्ये कामगार मंत्री असताना 1946 साली त्यांनी हुशार दलित विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी पाठवण्याची योजना आखली आणि हा प्रस्ताव व्हाईसरॉयने मान्य केला. त्यामुळे 14 विद्यार्थ्यांना इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी पाठवण्याचे ठरले. बाबासाहेबांनी 14 विद्यार्थ्यांची यादी केली होती. त्यात राजाभाऊचे नाव होतेच. देवाजी बापूंनी राजाभाऊंना परदेशी शिक्षणासाठी पाठवण्यास संमती दिली, पण सरकारी खर्च नको तर स्वखर्च या अटीवर बाबासाहेबांशी संपर्क साधून ही गोष्ट त्यांनी त्यांच्या कानावर घातली. त्यांचा हेतू हा होता की ज्यामुळे आणखी एखादा जास्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परदेशात जाऊ शकतो. इंग्लंडहून बॅरिस्टरची पदवी संपादन केल्यानंतर राजाभाऊ चंद्रपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली करू लागले. बाबासाहेबांना आपल्या प्रकृतीची माहिती होती आणि चळवळीची गती मानता वाढविण्याचा ध्यास होता. भंडाऱ्याच्या लोकसभा निवडणुकीत जबाबदारीने आणि निष्ठेने अहोरात्र काम करणाऱ्या राजाभाऊंना पाहिले होते. त्याने देवाजी बापूंना मागणीच केली. राजाभाऊंना आपल्या चळवळीसाठी तुमचा मुलगा द्या आणि देवाजी बापूंनी ते मान्य केले. त्यातूनच बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक दूरदृष्टी आणि राजाभाऊ आणि त्यांच्या कुटुंबाचे सामाजिक दायित्व याचे प्रत्यंतर येते. राजाभाऊच्या सामाजिक जीवनाचा प्रारंभ बिंदू म्हणजे चंद्रपूर नगरपालिकेचे 1952 ते 1955 या काळात भूषविलेले उपाध्यक्षपद होय. अनेक कुटुंबाला त्यांनी या काळात आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे केले. पुढे स्वतः बाबासाहेबांनी 1955 साली ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनचे त्या राजकीय पक्षाचे सरचिटणीस पद दिले. स्वतः बाबासाहेब या पक्षाचे अध्यक्ष होते. वास्तविक त्यावेळी पक्षाची अनेक ज्येष्ठ मंडळी म्हणजे कर्मवीर दादासाहेब गायकवाड, हरिदास आवळे बापू, PM राजभोज होते. शिवाय अनेक सुशिक्षित पदवीधर तरुण नेते पक्षात होते. परंतु बाबासाहेबांनी राजाभाऊंवर ही जबाबदारी स्वतः सोपविल्यामुळे त्यांचे राजकीय व्यक्तिमत्व हे झळाळून निघाले आणि ही जबाबदारी त्यांनी पुढील काळात निभावली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर पक्ष नेत्यांची एक बैठक अहमदनगर येथे झाली. तत्कालीन शेतकरी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची बैठक झाली.
बाबासाहेबांनी व्यापक आणि सर्वसमावेशक पाया असलेल्या रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली होती. या संदर्भात त्यांनी भारतीय जनतेला उद्देशून खुले पत्रही लिहिले होते. या बैठकीत पुढील सर्व राजकीय निर्णय घेण्यासाठी प्रेसिडेंट यांची अध्यक्षीय मंडळ निर्मिती करण्यात आली होती. या अध्यक्षीय मंडळात राजाभाऊ सदस्य तर होतेच, पण सरचिटणीस म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. पूर्वीचा शेकाप आणि नवीन रूप धारण केलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष बाबासाहेबांच्या आदेशानुसार संयुक्त महाराष्ट्र समितीत सामील झाला होता. मुंबई महाराष्ट्रात राहावी यासाठी द्वैभाषिक राज्यांच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध मोठे जनआंदोलन उभे राहिले होते. राजाभाऊंनी या आंदोलनाचे खंबीर नेतृत्व केले. राजाभाऊ यांचे नेतृत्व हे केवळ राजकीय नव्हतं, तर याला बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक समतेचा आशय होता. त्यांच्या दूरदर्शीपणाचे अनेक पैलू त्यांच्या जीवन प्रवासात दिसून येतात. वैयक्तिक राजकीय लाभ किंवा स्वार्थ त्यांनी कधी बघितला नाही. स्वतःचे सधन आणि समृद्ध आयुष्य ते उपभोगीत बसले नाहीत, तर दीनदुबळ्या, शोषित, पीडित, कष्टकरी बांधवांच्या उन्नतीचा ध्यास त्यांना होता. कोळसा कामगार, विडी कामगार, गावात कनिष्ठ कार्य करणारे कोतवाल यांच्या कामावर कामगार संघटना उभारल्या. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चे, आंदोलने केली. शिक्षणाचे महत्त्व तर त्यांनी पुरेपूर जाणले होते. यासाठी विद्यालये, शाळा, वसतिगृहे उभारली. रिपब्लिकन चळवळीत युवकांना स्थान मिळावे आणि यासाठी रिपब्लिकन युवक संघ आणि रिपब्लिकन स्टुडंट्स फेडरेशनची स्थापना त्यांनी केली. मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जे प्रश्न असतील त्यात ते स्वतः लक्ष घाले. राजाभाऊंना केवळ राजकीय सामाजिक भान नव्हते, तर साहित्यिक आणि सांस्कृतिक भान होते. प्रजासत्ताक या साप्ताहिकाचे प्रकाशन व ज्यात आंबेडकर प्रेरणेच्या साहित्याला दिले जाणारे स्थान हे त्यांचे निर्देश आहे. दलित पॅंथर सारख्या लढाऊ संघटनेची स्थापना होत आहे अशा आशयाची बातमी त्या काळी प्रजासत्ताकमध्ये आली होती. रावण दहनाची प्रथा बंद करावी यासाठी एक भूमिका घेऊन राजाभाऊ संघर्षाला उतरले. परिणामी त्याच्या निवासस्थानावर हिंदुत्ववाद्यांनी हल्ला केला. न घाबरता राजाभाऊने बेडरपणे त्या जमावाला सामोरे गेले. याची हकीकत सर्वांना विदित आहेच. हा एक सांस्कृतिक लढ्याचा भाग होता. आंबेडकरी वैचारिकतेचा हा लढा होता. राजाभाऊ आंबेडकरी चळवळीचे रिपब्लिकन पक्षाचे एक शीर्षस्थ नेते होते. त्यांच्यातील कार्यकर्ता हा लोप पावला नव्हता. त्यांनी पुढारलेपणाचे राजकारण न करता सर्वसमावेशक आणि व्यापक भूमिका घेऊन राजकारण केले. समाजातील सर्व उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी ते झटले. याचे उदाहरण म्हणजे नागपूरचे महापौरपद वाल्मिकी समाजातल्या रामरतन जानोरकर यांना जाणीवपूर्वक दिले. पण वर म्हटल्याप्रमाणे एक शीर्षस्थ नेते म्हणून पक्षाला राष्ट्रीय पातळीवरचे लढे लढविले. सामाजिक अन्याय अत्याचाराविरुद्ध ते आवाज उठवितच राहिले. पण भूमिहीनांना जमीन मिळवून देण्यासाठी, बौद्धांच्या सवलतीसाठी त्यांनी देशव्यापी आंदोलनं उभारली. संसदेमध्ये म्हणजे राज्यसभेमध्ये देखील केवळ यासाठीच नव्हे तर इतरही अनेक प्रश्नांवर त्यांनी आपले मते ठामपणे मांडले आहेत. यामध्ये काश्मीर प्रश्न, बांगलादेशची निर्मिती, भाषावार प्रांत रचना, हुंडाविरोधी कायदा, राष्ट्रीय एकात्मता असे विविध प्रश्न आहेत. प्रारंभीच्या काळात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी हिरिरीने लढणारे राजाभाऊ महाराष्ट्र राज्य निर्मिती व नंतर वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी करतानाही दिसले. विदर्भातील जनतेवर अन्याय होतो ही भावना त्या पाठीशी होती. राजाभाऊंच्या आयुष्यातील सर्वांना मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वास संपादन केला होता. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे बुद्ध धम्म दीक्षा घेण्या अगोदर बाबासाहेबांनी राजाभाऊंना दिल्लीत बोलावून घेतले आणि आपल्या मनातली ही गोष्ट सांगितली आणि त्या संदर्भात कार्यक्रमाच्या आखणीविषयी चर्चा झाली. नागपूरच्या धम्मदीक्षा सोहळ्याचे बॅरिस्टर साहेब हे एक प्रमुख संघटक होते. हा सोहळा पार पाडून ते थांबले नाहीत, तर 3च दिवसानंतर चंद्रपूर येथे बाबासाहेबांच्या उपस्थितीत धम्मदीक्षा सोहळा आयोजित केला होता. हा सोहळा देखील भव्य दिव्य स्वरूपात पार पडला. रिपब्लिकन पक्ष ज्याला राजकीय मान्यता होती, विरोधी पक्ष म्हणून ज्याचा दबदबा होता, तो फाटाफुटीमुळे आणि गटबाजीमुळे आपली राजकीय दहशत हरवून बसला. रिपब्लिकन पक्षातील फुटीची अनेक कारणे आहेत. त्या खोलात आता मी शिरू इच्छित नाही, पण प्रामुख्याने 2 कारणांचा मी उल्लेख करेन. पहिले म्हणजे पक्षातील सर्वोच्च पदासाठी असलेली स्पर्धा आणि दुसरे म्हणजे विरोधी पक्ष म्हणून लढावयाचे की सत्ताधाऱ्यांशी समझोता करून सत्तेत वाटा मिळवायचा. राजाभाऊ हे नंतरच्या काळात विरोधी पक्षाबाहेर राहिले.
विरोधी पक्षाबरोबर राहिले. नागपूरच्या राजकारणात विशेषतः RSSचा म्हणजे हिंदुत्ववाद्याचा जिथे प्रभाव आहे त्या प्रदेशात ही मंडळी राजाभाऊंशी संपर्क ठेवून असायची. साहजिकच आंबेडकरी मनाला ही गोष्ट न पटणारी आहे, परंतु नीट अवलोकन केले तर दोन गोष्टी त्यातून आपल्याला दिसून येतात. त्या म्हणजे आज जशी हिंदुत्ववादी जेवढे आक्रमक व उघडपणे हिंदुत्वाची भूमिका मांडतात तेवढी त्यावेळी ते उघडपणे मांडत नव्हते. राजाभाऊंनी त्यांच्या तात्विक भूमिका स्वीकारल्याचे दिसत नाही. एका राजकीय पातळीवर म्हणजे निवडणुकापुरते ते एकमेकांजवळ आलेले दिसतात. तात्विक पातळीवर विरोधच केलेला दिसतो. याचे उदाहरण त्यांनी रावण दहनाला केलेला जाहीर विरोध हा होय. इतर रिपब्लिकन नेते आहेत आणि त्यांच्याशी जसा माझा परिचय आणि संबंध होता तसा राजाभाऊंशी आला नाही. 2 वेळा मी त्यांना भेटलो म्हणण्यापेक्षा ओझरता त्यांच्या सहवासात होतो. मुंबईत पक्षाच्या अधिवेशनासाठी ते मुंबईत आले होते. ज्या अधिवेशनात रिपब्लिकन युवक संघाची घोषणा करण्यात आली त्या रमाकांत यादव या माझ्या मित्राची युवक संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यावेळी ते दादरला आंबेडकर भवनातील पक्ष कार्यालयात आले होते. दुसरे म्हणजे विदर्भातील कार्यकर्ते जगदीप रंगारी यांनी बॅरिस्टर साहेबांचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जाहीर कार्यक्रम चंद्रपूर परिसरात आयोजित केला होता. बाबासाहेबांबरोबर मी त्या कार्यक्रमात उपस्थित होतो. राजाभाऊच्या भाषणातील जो धारदारपणा होता तो अजूनही माझ्या कानात घुमतो आहे. मी बराच काळ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळात होतो. प्राचार्य रारंग बोराडे अध्यक्ष असताना आम्ही महाराष्ट्राचे शिल्पकार ही योजना राबविण्याचे ठरविले. म्हणजे ज्यांनी या आधुनिक महाराष्ट्र घडविण्याचे योगदान दिले त्यांनी छोटेखानी चरित्र जाणकारांकडून लिहून घ्यायचे. कोणाची चरित्रे प्रकाशित करायची यासाठी झालेल्या बैठकीत मी 2 नावे जाणीवपूर्वक व आग्रहाने मांडली. एक म्हणजे कर्मवीर दादासाहेब गायकवाड व दुसरे म्हणजे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे. दोन्ही चरित्रे प्रकाशित झाली. मला आनंद वाटतो की आम्हाला म्हणजे साहित्य संस्कृती मंडळाला बॅरिस्टर साहेबांचे चरित्र लिहिण्यासाठी त्यांच्याच तालमीत वाढलेल्या चळवळीचे भान आणि सहभाग असलेले राजाभाऊ संस्थापक असलेल्या प्रजासत्ताक या साप्ताहिकाचे संपादक V.D. मेश्राम यांच्याकडून लिहून घेता आले. चंद्रपूरमधील त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्या वास्तूला व त्यांनी उभारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन करताना त्यांचा धारदार आवाज कानात घुमत होता. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे आणि त्याच्या कुटुंबियाच्या सामाजिक बांधिलकी आणि त्यागाबद्दल आंबेडकरी जनता नेहमीच कृतज्ञ राहील यात शंका नाही. राजाभाऊंना त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने विनम्र अभिवादन. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.